तसं या वृत्तीची निर्मिती बाह्य पदार्थाच्या ज्ञानाकरता म्हणजे आतल्या कोशाचं ज्ञान होणार कसं? तर त्याचं उत्तर आहे त्या वृत्तीचा निरोध करावा लागतो, त्या वृत्तीला अडवावं लागतं. म्हणून योगस्तु चित्तवृत्ती निरोध असं त्याचं लक्षण दिलं. योग म्हणजे नुसतं फासफूस करणं नव्हे, आणि ते टीव्हीवर बघून करणं तर मुळीच नव्हे. योग याचा अर्थ आहे आपल्या आत्मरूपाशी आपलं अनुसंधान होणं, आपल्या चित्तवृत्तीचा निरोध करणं. अहो माणसं एवढी विचित्र आहे, काय सांगायचे तुम्हाला. आम्ही कीर्तनाला गेलो, म्हणजे मी कधीच कोणाबरोबर जात नाही कीर्तनाला बसल्या, पण गेलो चुकून तर तिथे गेल्या गेल्या त्यांनी पहिलं काय विचारलं, आज जेवायला काय केलं म्हणून. अहो म्हणले कीर्तन तर करा. असं नाही झालं. चित्तवृत्तीचा निरोध लोकांना सांगायचं आपलं झालं पाहिजे ना. असं तर ती बहिर्मुख असणारी वृत्ती तिला अडवलं, अडवून तिला आत वळवलं पाहिजे. म्हणजे दिवा वगैरे वस्तू कशा आहेत त्या जड आहेत, म्हणजे त्याला हलवलं तर ते मोड आहे. वृत्तीचं तसं नाही, वृत्ती वाकू शकते, वृत्तीला वळवता येते. आपलं शरीर सुद्धा असं ज्याला व्यायामाची सवय नाही त्याचं घट्ट होतं शरीर, पण ज्याला आसनं व्यायाम वगैरे करायची सवय त्याचं लवचिक राहतं शरीर. जसं वृत्तीचा निरोध केला म्हणजे ती लवचिक होते आणि तिला आत वळवता येतं, आणि ती आत वळवल्यानंतर तिला सूक्ष्म करावं. आता सूक्ष्म कसं करायचं सांगतो तुम्हाला. हा सर्व आहे माझा, याची जी शिलाई आहे ही मला जर करायची असेल तर दाभण चालेल का? नाही सांगणार, दाबणाने फाटेल ते. पोत्याला दाबण चालतं, कपड्याला नाही चालत, कारण पोत्याला शिवण्याकरता तेवढी जाड सुई चालते, कपड्याला नाही. तसं आपल्या त्या कोशाच्या आत नेण्याकरता मोठी वृत्ती चालत नाही, बोथट वृत्ती चालत नाही, तिला सूक्ष्म करावं लागतं. आणि जशी जशी ती सूक्ष्म होईल तशी तशी एकेका कोशाच्या पलीकडे जाते. म्हणून तर आपल्याकडे चारवा का निर्माण झाला, त्याचं कारण त्याची वृत्ती स्थूल देहाच्या किंवा अन्नमय कोशाच्या आत जाऊ शकली नाही. मग जिथपर्यंत वृत्ती गेली त्याला आत्मा म्हणायचं, असं त्यांचं स्वरूप आहे. मग ज्याची वृत्ती अन्नमय कोशाच्या आत गेली त्यांनी विज्ञानमय कोशाला आत्मा म्हणलं, ज्याची त्याच्याही आत गेली त्यांनी मनोमय कोशाला आत्मा म्हणलं, ज्याची त्याच्याही आत गेली त्यांनी विज्ञानमय कोशाला मनोमय कोशाला आत्मा म्हणलं, ज्याची त्याच्याही आत गेली त्यांनी आनंदमय कोशाला आत्मा म्हणलं, आणि ज्याची त्याच्याही आत गेली त्यांनी आत्म्याविषयी सांगितलंच नाही. त्याचं कारण तो अनुभवाचा विषय सांगण्याचा विषय राहिलाच नाही, तिथे फक्त अनुभव. म्हणून तो त्याच्याही आत गेला, त्यांनी मात्र काही सांगितलं नाही, फक्त अनुभव घेतला. म्हणून या पाचही कोशाच्या आत जायचं असेल तर वृत्ती तेवढी सूक्ष्म पाहिजे, आणि ज्यावेळी ती वृत्ती तेवढी सूक्ष्म होईल त्यावेळी आपल्याला त्या आत्मरूपाचं ज्ञान होईल. आणि हे ज्ञान होणं म्हणजे जसं बाह्य पदार्थांचं ज्ञान आहे तसं ज्ञान नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर चव जशी असते ना, चवीचं ज्ञान होतं मनुष्याला, पण ते त्याला जे झालं ते दुसऱ्याला सांगता येत नाही. जसं साखर गोड आहे हे सांगणं, गोड आहे ही शब्द मर्यादा संपली, कशी गोड आहे याला खाणं एवढंच उत्तर. आणि त्यातही असं आहे, ज्याला ताप आलेला आहे त्याला साखर फोडू लागते. म्हणजे साखरेचा गोड हा गुणधर्म ज्याला ताप आलेला आहे त्याला लागू होत नाही. म्हणजे वेगळा अनुभव आला, हा म्हणतो साखर गोड आहे तर तुम्हाला कडू लागते. म्हणजेच अनुभवाचा विषय होत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून आत्मरूपाचा अनुभव हा अनुभवाचा विषय नाही, तो अनुभव रूप आहे. तुका म्हणे ते पाहिजे
अनुभवाविषयी सांगा असं म्हटलं तर कसं सांगता येईल? अनुभव सांगा असं नसतो. अनुभवा, अनुभव सांगता येत नाही. म्हणून आपल्या पदी बैसवीचे ते दुसऱ्या कसं सांगून कळत नाही. एखादा माणूस म्हणतो तुम्हाला काय त्रास आहे, त्याला म्हणायचं तू इथे उभं राहा. सांगून कसं सांगता येईल काय त्रास आहे? एखादा माणूस म्हणतो काय तुम्ही एवढं मजेत राहायचं, सगळं आनंद, तुम्हाला त्रास कसलाय? त्याला म्हणायचं तू इथं बस, मग तुला याचा अर्थ अनुभव सांगता येत नाही. अनुभवाचा विषय होतो. मग पाचा सहित लयातीत झाली हो. आणि या कोशाच्या निवृत्तीचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे कोणत्याही मार्गाने गेलं तर या 5 कोशांचा निराश केल्याशिवाय आत्मोपपर्यंत जाणं नाहीच आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण सांगतो की आळंदीला 6-7 रस्ते, एक त्या मडगाववरून, एक वडगाववरून, एक चाकणवरून, एक मोशीवरून, एक पुण्यावरून, एक चरोलीवरून, सगळे रस्ते. पण या सगळ्या रस्त्यातून शेवटी गेल्यानंतर महाद्वारातून गेल्याशिवाय जर मंदिरात जाता येत नाही. तसं तुम्ही कर्माच्या मार्गाने या, उपासनेच्या मार्गाने या, भक्तीच्या मार्गाने या, कुठूनही या, ज्ञान मार्गाशिवाय आज जाता येत नाही. ज्ञान महाद्वार आहे आणि त्या ज्ञानद्वारातून आपल्या रूपापर्यंत जाता येत. तसं अनेक मार्ग आहेत. पैकी त्या गौरवणीने स्वीकारलेला जो मार्ग आहे, प्रेम भक्ती अनुसरणे कार्यारूपाशी, प्रेम लक्षणात्मक भक्तीने संपन्न होणं. कारण भक्तीमध्ये असं आहे, अनेक प्रकारची भक्ती ना, दास्य भक्ती, सख्य भक्ती. प्रेम भक्ती मध्ये असं आहे, प्रेम भक्तीत भगवंताच्या गळ्यात हात घालता येतो. हे वैभव आहे त्या भक्तीचं. दास्य भक्तीमध्ये हात जोडून समोर थांबावं लागतं. सख्य भक्तीमध्ये फक्त बोलता येतं. प्रेम लक्षणात्मक भक्तीमध्ये देवाला मिठी मारता येते, देवाच्या गळ्यात हात घालता येतो, देवाच्या पाठीवर बसता येतं, देवाला पाठीवर घेता येतं. हे प्रेमलक्षणात्मक भक्तीचं वैभव आहे. आणि या भक्तीचा मी स्वीकार केलेला असल्यामुळे ज्या आत्मरूपापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करते, ज्या आत्मरूपाला मी शोधते आहे, ते ज्याचं स्वरूप आहे त्याच्या प्रेमलक्षणात्मक भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य नक्कीच आहे की या 5ही कोशांचा निराश होईल. म्हणून 5 सहित लयातीत झाली हो. प्रेम भक्ती अनुसरणे कार्यारूपाशी. अनुसरण याचा अर्थ असा होतो, म्हणजे मूलतः अनुसंधान असा जो शब्द आहे, त्या अनुसंधानामध्ये अखंडता आहे, तुकडा नाही, खंड नाही. मी सकाळी 5 ते 7 एवढा वेळ मी देवाची भक्ती करतो, मग 7 ते संध्याकाळी 7 मी व्यवहार करतो, मग रात्री 9 ते 10 पुन्हा देवाची भक्ती करतो. असं नाहीये. एकदा त्याची भक्ती निर्माण झाली, प्रेम भक्ती अनुसरणे कार्यारूपाशी, त्या भगवत स्वरूपाशी प्रेम लक्षणात्मक भक्तीने संपूर्ण झाल्यामुळे या 5ही कोशांचा निराश झाला. आणि त्याचं स्वरूप कसं आहे, ज्याच्या ठिकाणी माझी प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे त्याचं स्वरूप कसं आहे असं विचारलं, त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात.
भौतिकशास्त्र आहे ना, म्हणजे फिजिक्स, त्याच्यामध्ये धडा आहे परफेक्ट ब्लॅक बॉडी नाव. त्याच्यामध्ये त्याचं पुष्कळ वर्णन, ज्यांना त्याच्यात रस असेल ते वाचा, म्हणजे लक्षात येईल. सांगण्याचं तात्पर्य असे, काळा रंग हा सगळ्यात शुद्ध आहे, ज्याला कार्बन असं म्हणतात, तो सगळ्यात शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, भगवंताला काळा म्हणण्याचं कारण असं आहे की त्याच्या ठिकाणी नामरूपाचा अभाव. म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही ना, आपलं समोर भिंत आली तर जाऊन धडकतो, त्याचं कारण तिथे नामरूपाचा अभाव होत ना. तसं भगवत स्वरूपाच्या ठिकाणी नामरूपाचा अभाव आहे, कार्यकारणाचा अभाव आहे, तो शुद्ध आहे, निर्भेळ आहे, म्हणून त्याचा नाव काळा. आणि तो काळा म्हणजे त्याला काळा केलेला नाहीये, तो ठाईचाची काळा, स्वरूपतः शुद्ध, स्वरूपतः नामरूप रहित, स्वरूपतः निर्विकार, स्वरूपतः अकर्ता अभोक्ता, स्वरूपतः जगताचा नियंता. जेवढी काही लक्षणे सगळी स्वरूपतः, स्वरूप लक्षणाने युक्त, म्हणून ठाईचाची काळा. आणि कधीपासून? 25 वर्ष, 30 वर्ष नाही, अनादि. असं आहे ते प्रकार आहेत, अनादि अनंत, अनादि शांत, साधी अनंत, असे प्रकार आहेत. तर भगवत स्वरूप हे अनादि अनंत आहे, म्हणजे त्याला सुरुवात नाही, शेवट नाही. सुरुवात नाही म्हणून शेवट नाही, किंवा सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, म्हणून अनादि अनंत. म्हणून ठाईचाची काळा अनादि, आणि कधीपर्यंत राहणार? बहुकाळा, अनंत. मग अनादि आहे, अनंत आहे, शुद्ध आहे, आणि हा सगळा स्वरूपत आहे. मग आता त्याचं ज्ञान होणार कसं? तर आपल्याला जे उपलब्ध ज्ञानाची साधन आहे, ज्याला नैयायिक भाषेमध्ये प्रमाण असं म्हणतात, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. ते प्रमाण याचा अर्थ ज्ञानाचं साधन, प्रमाण ज्ञानाचं साधन, त्याला प्रमाण असं म्हणतात. प्रमाण ज्ञान म्हणजे जे कधीही बाधित होत नाही त्याला प्रमाण ज्ञान म्हणतात. आणि बाधित न होणाऱ्या ज्ञानाला जो विषय करतो त्याला प्रमाण म्हणतात. आणि असं प्रमाण सगळ्यात श्रेष्ठ जर कुठलं ज्ञान असेल तर ते आहे वेद. म्हणून आम्ही गेलो वेदाकडे की आम्हाला तर कळत नाही, याला स्वरूप नाही, नाम नाही, रूप नाही. जाती रूप संबंध काय नाम रूप संबंध, जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवाह, वस्तूशी नाही. वस्तूच्या ठिकाणी आपलं काही नाही, वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, आत्मरूप, याच्या ठिकाणी कोणतीच गोष्ट नाही. तर मग कळणार कसं? म्हणून आम्ही गेलो वेदाकडे, आणि वेदाला विचारलं आम्हाला तर कळत नाही, तू सांग. तर वेद काय सांगतो? श्रुतीने
उंदीर फार त्रास देत होता, म्हणून त्याच्या मालकाने एक मांजर आणून पाळलं. मांजराकडून त्याला अपेक्षा अशी की ह्याने उंदराला मारावं. त्या उंदराने केली कुत्र्याशी मैत्री. ह्याने उंदराला मारावं तर कुत्र्याने ह्याला मारावं, म्हणून ह्याला उंदराला मारता येईना. म्हणजे ह्याने त्याचं निवारण करायचं तर ह्यालाच त्याची भीती वाटायला लागली. तसं श्रुतीने मला सांगावं तर श्रुतीलाच कळलं नाही, श्रुतीलाच त्याने चाळा लावून ठेवला. म्हणून मी वेदा चाळा लावला नाही. श्रुती सुद्धा काय करते माहितीये का? आत्मरूपाहून अन्याची व्यावृत्ती करते. म्हणजे अनात्म पदार्थाला आत्मरूपापासून वेगळं दाखवते, एवढंच करते. याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. लक्षात ठेवा. किंबहुना असा आहे, म्हणजे लिखे अखंड अनंत अशी जी विशेषण आहेत नाही निषेधमुखाची, म्हणजे ज्याला अंत नाही असा अनंत, ज्याला खंड नाही असा अखंड. पण जी विधिमुखाने सांगितलेली विशेषण आहेत ना, उदाहरणार्थ सत, चित, आनंद, ही कशी विधिमुखाने सांगितली आहे. पण याच्यात सुद्धा अन्य व्यावृत्ती तात्पर्य लक्षात ठेवा. असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती. तिथे अन्याची व्यावृत्ती वाचक आहे, अन्याची व्यावृत्ती व्हावी म्हणून विधिमुखाची विशेषण सुद्धा अन्य व्यावृत्ती करतात, त्याचा निर्देश करत नाही. म्हणून श्रुतीला सुद्धा चाळा लावा, वेदालाही चाळा लावा, असं तुझं स्वरूप आहे. म्हणून खाईचाची काळा अनादी बहुकाळ, म्हणून वेदा चाळा लावी माय. आणि त्याचं सामर्थ्य असं आहे, बाप रखमा देवी वरे जन्मावे वरे केले मनोनी भाज झाले पाणी. ती गौरव असं सांगते, या विठ्ठलाच्या परमेश्वराच्या प्रेम लक्षणात्मक भक्तीचं इतकं सामर्थ्य आहे की मला जन्मावे लागेल, मला जन्म नाही मरण नाही, या फेऱ्यातून बाहेर काढलं, एवढं त्याचं सामर्थ्य आहे. शब्दात सांगता येत नाही, श्रुतीला सांगता येत नाही. म्हणून त्याच्यावर मी सगळ्यात सोपा उपाय केला, म्हणून मी भाज झाले बाई, मी त्याची बायको झाली. बस मग आता ह्याच्या पुढे त्याला समजून घ्यायची गरज नाही. आता कसं आहे, सध्याचा काळ सगळा विपरीत झाला. पूर्वीचा काळ असा होता की पती आणि पत्नी यांच्यामध्ये एकरूपता होती. आता काय झालंय, बाईने मंगळसूत्र का घालायचं, बाईने कुंकू बाईनेच का लावायचं, बुवाने का नाही लावायचं. ते प्रोफेसर होते, ते शिकवायला जाताना कुंकू लावून द्यायचे कपाळाला. एकदा मुलींनी घेराव घातला साहेब, म्हणले तुम्ही कुंकू लावता का बरं, असं आहे काही बरोबर नाही. ते म्हणले असं सगळ्या बायकांनी सोडल्या म्हणून मी लावतो. अशी अवस्था आहे. म्हणून आता काळ बदलत चाललाय. बदलू द्या, आपण बदलायचं लक्षात ठेवा. आपण आहे तसं पक्क आहे. तुम्ही बाकीच्या लोकांना बघायला म्हणजे कळेल मी म्हणतोय त्याचं वर्ण तुम्हाला. मग मी इथे एका मर्यादेच्या पुढे बोलू शकत नाही. तुम्ही मला बाहेर विचारा, मी नाव घेऊन सांगतो तुम्हाला कुठे कुठे काय काय चाललं. इतर लोकांना त्यांच्या धर्माविषयी कोणी बोललेलं खपत नाही. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीत थोडं सुद्धा आम्ही वाटेल काय ऐकून घ्यायला तयार आहे. आमच्या गुरुविषयी, आमच्या आईबापाविषयी, आमच्या धर्माविषयी, आमच्या परंपरांच्या विषयी कुणी काही बोला, आम्हाला चालते. मग बोला, त्यांनी बोला, आपण ऐका, मजा घ्या. आपण किकी करून असतो, दोन वाजवले पाहिजे तिथेच. मग पुन्हा त्याची हिंमत होत नाही. लक्षात ठेवा, हे आयुष्य झूट आहे सगळं, काही नसतं. मग ज्याला ते कळतं ना त्याला उपयोग, ज्याला कळत नाही त्याला काय करणार, त्याला लाथो के भूत म्हणतात. जे बातों से मानते नाही ही अशी गोष्ट असो. तर असं आहे, पत्नी कोणाला म्हणावं तर माऊली असं सांगता, पतीची या मनोभावा नाही, पतीच्या मनोरथा, पतीच्या मता अनुसरणी पतीव्रता. हा म्हणजे पतीच्या मताला पतीने न सांगता जिला कळतं ना तिला पत्नी म्हणायची. अनुसरे पण न सांगता अनुसरे, तिथे पतीला तोंड सुद्धा उघडावं लागत नाही. याचा अर्थ काय झाला माहितीये का तुम्हाला? गर्भित तिला तो माणूस कळला.
तसं भगवंताची पत्नी झाली म्हणजे आता भगवंत कळला. त्याला समर्पण होणं, तद्रूप होणं हेच त्याला कळण्याचे एकमेव साधन आहे. आणि हे साधन प्रेमलक्षणात्मक भक्तीने प्राप्त होत असल्यामुळे ठाईचाची काळा धोकाळा म्हणून वेदा काळा लावी लावी मन अभंगाचा यथामती भावार्थ झालेला. संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये थोडक्यात भगवंताचं चरित्र सांगणं, कारण आजचा नियम असल्यामुळे ते सांगितलं पाहिजे ते सांगणं. आज ज्ञान भक्ती वैराग्य सांगायचं नाही असा नियम आहे. तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही ओरडले काय सांगितलं, त्याचं उत्तर आहे काय सांगायचं नाही हे कळावं म्हणून सांगितलं. आज संप्रदायपूर्वक भजन आणि उर्वरित काळामध्ये भगवत चरित्राचं प्रतिपादन करून आपली सेवा पूर्ण करू. ज्यांना देवाने चांगलं तोंड हात वगैरे दिले त्यांनी आमच्या भजनामध्ये सक्रिय सहभाग घ्या. आजचा नियम असा आहे, चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे. पहिली गोष्ट चरित्र सांगायचं. चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र सांगायचं, दुसरं सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे, त्याचं फक्त उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही. चरित्र ते उच्चारावे, केले ते भगवंताने केलेलं असलं पाहिजे, आपल्या मनाने सांगायचं नाही. केले देवे, ते देवाचं असलं पाहिजे, देवाशिवाय दुसऱ्या कोणाचं सांगायचं नाही. आणि देवे केले गोकुळी, त्याचं वृंदावनातलं मथुरेतलं कुठलंही सांगायचं नाही, गोकुळामधलं सांगायचं. असं सगळ्या नियमाला सांभाळून आज चरित्र सांगायचं असा नियम. भगवंताचा खरं तर जन्म, भगवंताने जेव्हा अवतार घेतला तो मोठ्या स्वरूपात घेतला, पण
वसुदेव देवकीने यांना अशी प्रार्थना केली की भगवंता, आपण जर एवढे मोठे जन्माला आलात तर लोक म्हणतील भूत आलंय, आणि तुमच्या बाललीला आम्हाला पाहता येणार नाही. कारण भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण तम स्वरूपाचा. गुरुदेव महाराज नेहमी सांगतात प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण तर स्वरूपाचा. त्याचं कारण भगवंताची जी 6 संपत्ती सांगितली त्यातली ऐश्वर्य नावाची जी संपत्ती, जो गुण, तो रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये अभिव्यक्त झाला नाही पूर्णत्वाने. कारण मध्ये वनवास झाला ना सगळा, आणि त्या ऐश्वर्य गुणासहित अभिव्यक्त झाल्यामुळे प्रभू श्रीकृष्णांचा अवतार हा पूर्ण तमस्वरूप असतो. अगदी विचार ना, तुम्हाला थोडी गंमत सांगतो. प्रभू रामचंद्रांचं वर्णन काय आहे? एक पत्नी, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, असं प्रभू रामचंद्रांचं नाव. प्रभू श्रीकृष्णाचं नाव काय माहितीये का? अनेक पत्नी, अनेक वचनी, अनेक वाणी, अमर्यादा पुरुषोत्तम. मर्यादाच नाही, अलौकिक. म्हणून भगवंत मोठे अवतीर्ण झाल्यानंतर म्हणले असं करू नका, तुमच्या लीला पाहायच्या. आणि भगवंतांनी शैशव रूप धारण केलं. काय भाग्य असेल बघा तुम्ही, एखाद्या महापुरुषाच्या बालपणामध्ये त्याची संगती घडणं हे फार भाग्यशास्त्र असतं. आणि मी महापुरुषाला सांगतोय भगवंताचं काय वैभव असेल विचार करा ना तुम्ही. भगवंत खेळतोय आपल्यासमोर, भगवंत रांगतोय, भगवंत आपल्या हाताने दूध पितो, लोणी खातोय. काय वैभव असेल विचार करा तुम्ही त्या गोकुळाच्या लोकांचं. त्यांचं कैक जन्माचं पुण्य, किंबहुना तिथे जन्माला आलेली प्रत्येक गवळण, प्रत्येक व्यक्ती ही योग भ्रष्टच होती. आणि भगवंताचा सहवास त्यांच्या नशिबातच होता, लक्षात ठेवा. त्याशिवाय हे शक्यच नाही. भगवंत लहान व्हावा, त्याने आपल्या बरोबर खेळावं, रांगावं, काय भाग्यच आहे. आपल्याला सकाळी उठल्याबरोबर 2 शिव्या हसल्याशिवाय मोकळं वाटत नाही. अहो, काही लोकांचं तर पोट साफ होत नाही शिव्या दिल्याशिवाय. असं नाहीये. म्हणून महापुरुषाची संगती, महापुरुषांची सेवा. अहो, मी कितीतरी लोक अशी पाहिली की ज्यावेळी ते लहान असताना त्यांच्याबरोबर खेळले वगैरे, पुढे मोठे झालेली लोक, तर त्यांचे मित्र बोलताना असं सांगायचे की आता आम्हाला आले तुरे म्हणायला लाज वाटते यांना. कारण आता ते एवढे मोठे झाले की याला आले तुरे कसं म्हणावा प्रश्न पडतो आम्हाला. पण आमचं भाग्य आहे की आम्ही लहानपणात त्यांच्या बरोबर होतो, आम्ही त्यांचं बालपण पाहिलं. तसं भगवंताच्या बाललीला त्यांनी पाहिलं, अनुभव. म्हणून ते लहान झाले. वसुदेव त्यांना घेऊन निघाले सोडण्याकरता. भगवंताने सांगितलं माया उपजरी तेथे ठेवी मग आणि तिला आणि येथे, असं भगवंताने सांगितल्यामुळे ते निघाल्यानंतर यमुना मातेने त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं. कारण अशी संधी वारंवार घेत नाही, म्हणजे दुर्मिळात दुर्मिळ संधी. ते तीर्थदरी कसं सोडेल? यमुना मातेला असं वाटलं ना की हा भगवंत पुन्हा कधी राहून यावा, आपण त्याचे पाय कधी धुवावे, हे शक्य होणार नाही. म्हणून यमुना मातेने सुद्धा भगवंताचे पाय धुतले आणि भगवंत गोकुळामध्ये प्रवेश करते झाले. असं आहे, काही लोकांच्या येण्यामध्ये ग्रहांची दशा बदलून जाते. काही लोक चांगले असलेले ग्रहही बिघडून जातात आणि काही लोकांच्या येण्याने वाईट असलेले ग्रहही चांगले होतात. मला अनेकांनी असं विचारलं की प्रभू रामचंद्र हे भगवत अवतार होते, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने संपन्न होते, मग त्यांना त्यांचा स्वतःचा वनवास टाळता आला नसता का? त्याचं खरं उत्तर तुम्हाला सांगतो, तुम्ही बारकावेने शोधा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. प्रभू रामचंद्रांची जी कुंडली आहे तिच्यानुसार जर पाहिलं तर सगळे ग्रह व्यवस्थित होते. पण ज्यावेळी स्वयंवरासाठी प्रभू रामचंद्र गेले त्यावेळी त्यांनी जो शिवधनुष्य उचलला आणि त्या शिवधनुष्याला जे मोडलं प्रत्यंग लावताना, त्याचा आवाज इतका भयानक झाला की ती ग्रहस्थिती बदलली. एवढ्या जोरात मोडलं गेलं.
पंचदशीत आता आला विषय बद्दल ते सांगतो की भगवंताला सुद्धा जर प्रारब्ध भोगावं लागत असेल तर तो भगवंत राहिला कसा? तो माणूसच झाला. तर त्याचं उत्तर असं आहे की प्रारब्ध हे भोगलंच पाहिजे, हा नियम त्याने केलाय म्हणून तो पाळतो, लक्षात ठेवा. आता इथे नियम काय, मंदिरात चप्पल घालून यायचं नाही. आता ज्याने मंदिर बांधलं तोच चप्पल घालून गेला तर काय होईल? समोर तर त्याची अक्कल गाड्याला तू घालून फिरतो, लोकांना काय सांगतो तू? म्हणजे ज्याने नियम केला त्याने आधी पाळला पाहिजे का नाही? म्हणून प्रारब्ध हे भोगलंच पाहिजे, हा नियम काढला कोणी? देव. मग त्याने भोगलं पाहिजे का नाही? म्हणून तो भोगतो, लक्षात. मग त्याने भोगायचं नाही ठरवलं तर नाही भोगणार, पण नियम काढला मी जर मोडायचा मीच, हे बरोबर नाही. आता इथं तुमचा टोल नाका आहे.